लाडक्या बहिणींना सरसगट 2100 रुपये द्या। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिलं। ऐनवेळी अर्ज बाद करणं म्हणजे महिलांची फसवणूक आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी या संदर्भात आरोप केला। लाडक्या बहिणींना फसवण्याचं काम या युती सरकारने सुरू केलेलं आहे। विविध कारण देऊन इन्कम टॅक्स असेल, 4 व्हीलर असेल, शेती असेल, या इतर कारणाने असंख्य लाखो महिलांचे नाव या योजनेतून वगळण्याचं काम युती सरकार करत आहे। हे एक प्रकारे महिलांची फसवणूक आहे, लाडक्या बहिणींची फसवणूक आहे। या निमित्ताने धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं। या जिल्ह्यातील शहरातील एकही लाडक्या बहिणीचं नाव या योजनेतून कमी केलं किंवा वगळण्यात आलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या महिलांना सोबत घेऊन केल्याशिवाय राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।